दरम्यान धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मुंडेंना ही नोटीस बजावण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात खरी माहिती दडवल्याची तक्रार आहे। 24 फेब्रुवारीला परळीच्या फौजदारी न्यायालयामध्ये याची सुनावणी पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात खरी माहिती दडवल्याचा धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप आहे आणि त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। करुणा मुंडेंनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मुंडेंना ही नोटीस बजावण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात खरी माहिती त्यांनी दडवली असा त्यांच्यावरती आरोप आहे आणि या पार्श्वभूमीवर 24 फेब्रुवारीला परळीच्या फौजदारी न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, करुणा मुंडे यांचे आरोप नेमके काय होते आणि काय प्रकारची माहिती मुंडेंनी शपथपत्रात लपवली असा आरोप आहे? परळी फौजदारी न्यायालयामध्ये धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। 24 फेब्रुवारी परळी फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचं देखील तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितलं आहे। यामध्ये जे सांगितलं गेलं आहे ते करुणा मुंडे यांनी एक अर्ज केलेला होता आणि या अर्जामध्ये त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक उमेदवारी भरताना खरी माहिती दडवल्याचा त्यांचा या ठिकाणी आरोप आहे आणि त्यांनी शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि 3 मुली तसेच करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा उल्लेख केला होता। मात्र करुणा मुंडे यांच्या नावाच्या मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नाही अशा पद्धतीचा हा अर्ज होता आणि याच अर्जावरून धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।